नमस्कार मंडळी. उद्योग म्हणजे फक्त काम नाही, तर तो एक प्रवास असतो स्वप्नांपासून यशापर्यंतचा. आणि याच प्रवासात MEA नेहमीच तुमच्या सोबत असतं. यावर्षी MEAने एक असा एक्स्पो आयोजित केलाय जो प्रत्येक मराठा उद्योजकाला जागतिक स्तरावर घेऊन जाईल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026. आणि याच जागतिक प्रवासाचे अभिमानास्पद भाग म्हणजे आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुग्रा घीच्या फाउंडर मिसेस प्रणिता बेंद्रे खाडे मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. तर तुमचा बिझनेस नक्की काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? मी ॲक्च्युली बिझनेस बॅकग्राऊंडला बिलॉंग करते आणि पहिल्यापासून फूड इंडस्ट्रीमध्ये पण आहे. माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे आणि लग्नानंतर मग मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी बिझनेसमध्येच पुढे वाढवायचं आहे, करायचं आहे. तर ह्या प्रकारे आम्ही तुपात ट्रेडिंग सुरू केलं. करायचा आम्हाला बिझनेस फूड इंडस्ट्रीमध्येच होता, तर आम्ही तुपात ट्रेडिंग सुरू केली. ट्रेडिंग करता करता मग थोडंसं अडल्ट्रेशनचं वगैरे आलं लक्षात की भरपूर अडल्ट्रेशन होतंय. तर आता ते तत्वांमध्ये नाही बसत की अडल्ट्रेटेड प्रॉडक्ट पुढे विकायचं आहे म्हणून. तर ते कसं म्हणजे आम्ही प्युअर कसं पुढे देऊ शकू, तर त्या कारणामुळे आम्ही सुग्र तुपाचं ब्रँड लॉन्च केलं. ह्या प्रकारे मग आमची बिझनेसची सुरुवात झाली. ओके. तर सुग्रामध्ये आपण फक्त घी सेल करतो की काही इतर प्रोडक्ट सुद्धा आहेत? हो, नाही सध्या तर घी करतोय. पुढे अजून आहे, प्लॅनिंग आहे की दूध, पनीर वगैरे पण स्टार्ट करायचं प्लॅनिंग आहे. पण सध्या आम्ही तुपावरच कॉन्सन्ट्रेट करतोय की ते पूर्ण एकदा चॅनलाइज झालं की मग आम्ही बाकी प्रोडक्ट पण स्टार्ट करू. ओके. तर डेअरी प्रोडक्ट्स ही खूप मोठी रेंज आहे, खूप मोठी इंडस्ट्री आहे. तर इतरही खूप ब्रँड्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये. तर त्या ब्रँड्सला तुम्ही कसं कॉम्पीट करता किंवा त्या ब्रँड्स पासून तुमचा ब्रँड हा कसा वेगळा आहे? आता सांगायला गेलं तर आम्ही आहे परफेक्ट मार्केटमध्ये. तूप काही असं वेगळं प्रोडक्ट नाही की कोणी वेगळं म्हणजे अजून कोणी कॉम्पिटिटर्स नाही आहेत म्हणून. परफेक्ट मार्केट आहे. बायर्सही खूप आहेत, सेलर्सही खूप आहे. प्रत्येकाला तिथे जागा आहे. पण वेगळं मी हे म्हणू शकेल की आम्ही तूप बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आम्ही पूर्ण सोर्स पासून तिथे पूर्ण लक्ष देतो. म्हणजे दूध काढण्यापासून ते पुढे जेव्हा तूप तयार होऊन पॅक होतं, प्रत्येक प्रोसेसमध्ये आमचं पूर्ण लक्ष राहतं. तर मी म्हणेल की हीच आमची USP आहे. तर MEA आणि तुमचा संबंध कधीपासून आहे आणि MEA बाबत तुम्हाला काय अशी इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते? हा माझा पहिला वर्ष आहे. मी फर्स्ट टाइम MEA मध्ये स्टॉल लावतीये. बऱ्याच वर्षांपासून ऐकलं होतं, बट आता ह्या वर्षी हिंमत आली स्टॉल लावायची. इम्प्रेसिव्ह म्हटलं तर मराठा समाजासाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. पूर्ण ग्लोबल रेकग्निशन मिळतं. इंटरनॅशनल एक्स्पो आहे. तर ही खरंच खूप इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे. म्हटलं जातं मराठा लोक पटकन बिझनेस करू नाही पाहत, तर असे जर प्लॅटफॉर्म्स उभे झाले तर अजून मराठा समाज आपला बिझनेसमध्ये पुढे वाढत राहील. तर थँक्यू MEA फॉर दॅट. तर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो थ्रू तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये मी पहिल्यांदा भाग घेते आहे आणि माझा स्टॉल नंबर आहे D40. प्लीज डू विजिट. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोलाही विजिट करा आणि माझ्या स्टॉललाही विजिट करा. थँक्यू.